पाठीचा कणा सरळ करा. कुठलंही ध्यानात्मक आसन, अगदी साधी मांडी घातली तरी चालेल, परंतु पाठीचा कणा एका रेषेत सरळ राहील. ताठ नकोय आपल्याला, तर एका रेषेत समांतर सरळ राहील असा प्रयत्न करा. डोळे हलकेसे अलगद मिटून घ्या. हाताची ज्ञान मुद्रा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करा. घेतलेला श्वास आपल्या नाभीपर्यंत, पोटापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि श्वास सोडताना तो आणखीन हळुवारपणे सोडण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न ह्या शब्दावरती जोर आहे, कारण काही साधक नवीन आहेत. आपण जन्म झाल्यापासून शेवटपर्यंत श्वास घेतो आणि सोडत राहतो, परंतु त्यातील बारीक बारीक ज्या दुरुस्त्या आहेत किंवा निरीक्षण आहेत ते आतापासून आपण नोंदवायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासावरती. प्रत्येक घेतलेल्या श्वासांचं निरीक्षण करायचंय. श्वास घेताना तो कसा घेतला जातोय, सोडताना कसा सोडतोय, याचं बारकाईने निरीक्षण करा. प्रत्येक श्वास घेताना पोट हलकसं थोडं बाहेर येतं, तर श्वास सोडताना ते आत जाते. अशी क्रिया होत असेल तर ते नैसर्गिक आहे. काही जणांच्या बाबतीत ही क्रिया चुकीची असू शकते, सगळ्यांचीच नाही पण काही जणांची. ती आपण कशी दुरुस्त करायची हे पण मी शिकवणार आहे. डोळे अलगद मिटलेलेच आहेत. लक्ष श्वासावर केंद्रित आहे. एक 2-3 आवर्तन, म्हणजे एकदा श्वास घेतला आणि सोडून दिला की एक आवर्तन, असे एक 2-3 आवर्तन सहजतेने श्वास घ्या आणि तितक्या सहजतेने श्वास सोडा. सुरुवातीला आपण त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना म्हणणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. काही सेकंद डोळे तसेच मिटलेले ठेवायचे. सुरुवातीच्या प्रार्थनेने मन आणखीन शांत आणि एकाग्र व्हायला मदत होती, कारण आपण आपल्या दिवसभराच्या कामामध्ये गडबडीमध्ये असतो. त्यामुळे नकळतरित्या श्वासाची गती सुरू असते, मनात अनेक विचार सुरू असतात. त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सुरुवातीच्या प्रार्थनेचा आपल्याला खूप छान उपयोग होतो. त्यासाठी काही वेळ डोळे मिटलेलेच ठेवायचे. सावकाश हाताची ध्यान मुद्रा सोडा. अलगद दोन्ही हात डोळ्यांवरती न्या. पापण्यांची उघडझाप करा आणि दोन्ही हात बाजूनी जागेवरती. सगळ्यांचं खूप खूप या वर्गामध्ये स्वागत. मॅडम तुम्ही करा कंटिन्यू. धन्यवाद नीता मॅडम. धन्यवाद. चला, आपण आता आधी ग्रंथवाचन करणार आहोत अर्धा तास, आणि अर्ध्या तासानंतर 4:30 ते 5 नीता मॅडम प्राणायाम घेणार आहेत. तर बरेच दिवस काय झालं, आपले योगाचे वर्ग सुरू असतातच,
आणि ओंकाराचे पण नीता मॅडम घेताच आहेत रात्री. ओंकाराचा रात्री असतो 9:30 ते 10 आणि योग आणि प्राणायाम सकाळी असतो. तर आता माधुरी मॅडम गेल्यात विपश्यनेला, त्यामुळे आपण ठेवला नाहीये या महिन्यात. कामं पण असतात, मुलं लोक सुट्ट्याची पण येतात, पण जुलैपासून बघूयात. तर यामध्ये प्राणायाम महत्वाचं मोफत ठेवण्यामागचं कारण आहे की आपलं जनरल फोकस हा आपल्या आध्यात्मिक उन्नतीवर आहे. विहंगमचा सर्वांगीण उन्नती जरी आपण वेगळे कार्यक्रम घेत असलो तरी सुद्धा आध्यात्मिक उन्नती सुद्धा फोकस आहे. तर या आध्यात्मिक उन्नतीमध्ये आपण जे ध्यान साधना करत आहोत, सध्या आपला 42 दिवसाचा चक्रा ध्यान ऑनलाईन वर्ग पहाटे 4:30चा सुरू आहे आणि या चक्रा ध्यानातून आपलं सर्वांगीण उन्नती हा फोकस आहे. पण आपण बघतो जर नाड्या शुद्ध नसतील, तर सुषुम्नेतून प्राण ऊर्जा प्रवाहित होत नाही. आणि सगळं रहस्य जर ब्रह्मांडाचं बघितलं, आपल्या पण आयुष्याचं बघितलं, आपल्या आयुष्यात काय घडतं, काय आपण मागच्या जन्माची कर्म घेऊन आलोय आणि या जन्मामध्ये आपण कोणती उन्नती करणार आहोत, आध्यात्मिक म्हणा, प्रापंचिक म्हणा, आर्थिक म्हणा, रिलेशनशिपचं, हे सुद्धा या चक्रांच्या सगळ्या आपल्या विकासावर अवलंबून असतं. आपले गुण सुद्धा चक्रांच्या विकासावर अवलंबून असतात. आणि जे काही मागच्या जन्मीचं आहे साठवून ठेवलेलं, कारण ऊर्जा आहे, हे ऊर्जा शरीरावर आपण काम करत असतो. प्राणायामनी ऊर्जा शरीरावर काम होतं. स्थूल जर शरीर बघितलं, तर आपण बघतो योगासनं या प्रकारात मोडतील. पण प्राणायामाने थोडंसं सूक्ष्म शरीराकडे आपण जायला लागतो. आणि जर सूक्ष्म स्तरावर जर काम करायचं असेल, तर ही सुषुम्ना नाडी रिकामी लागते. ज्यावेळेला सुषुम्ना रिकामी असते, म्हणजे ज्यावेळेला इडा आणि पिंगळा, इडा म्हणजे डावी नाडी, पिंगळा म्हणजे उजवी नाडी, या नाड्या ज्यावेळेला शुद्ध असतात, मोकळ्या असतात, त्याच वेळेला प्राणवायू सुषुम्नेतून वाहू लागतो. त्याशिवाय नाही. आणि ज्यावेळेला सुषुम्नेतून प्राणवायू वाहायला लागतो, म्हणजे वरच्या दिशेने, अपवर्ड डायरेक्शननी, त्यावेळेला आपल्याला चित्तशक्ती कुंडलिनीचे अनुभव येऊ लागतात. ती जागृत असते. मग ही चित्तशक्ती कुंडलिनी 3.5 वेटोळे मूलाधारात घालून पहुडलेली आहे, शांत झोपलेली आहे. आणि जे काही म्हणजे ही चित्तशक्ती उठवणे आधी तिला झोपेतनं जागं तर केलं पाहिजे. आणि मग झोपेतनं जागी झाल्यावर ती अशी हळू उठून मग तिचं सगळं शक्ती, चित्तशक्ती, चैतन्य, जे आपलं खरं स्वरूप आहे चैतन्यमय. मग हे चैतन्य तिचं म्हणजे उठल्यानंतर ते वेटोळे घालत, उलगडत आधी ती उठायला लागते. सुप्त पहुडलेली. मग ह्याला कोण हलवणार आहे उठवायला? मग याला या नाड्या शुद्ध असल्याशिवाय काही होणार नाहीये. म्हणून ज्यांच्या नाड्या शुद्ध आहेत, ज्यांच्या सुषुम्नेतून प्राणवायू होतो, मग तो असा त्या कुंडलिनी हलवायला लागतो. हळू ती कुंडलिनी वर उठून मग त्या शक्तीचा प्रवाह आपल्या सुषुम्नेतून वाहू लागतो. आणि मग ती शिवाकडे जाते. जीवा शिवाच्या मिलनाकडे जाते. हे रहस्य आहे. हे घडलं पाहिजे. सगळा आपला आत्म्याचा प्रवास, आपल्या जगण्याचं कारण हे या शक्तीला, या शिवाबरोबर मिलन, त्याला योग म्हटलंय. योगाचा अर्थच हा आहे. म्हणजे वेगळ्या भाषेत मी सांगते, योगिक भाषेतच सांगते. कुंडलिनी योगाच्या भाषेत मी सांगतेय. मग हा ज्या वेळेला शक्ती उठून शिवाकडं भेटायला जाते, मग तिच्यामध्ये हे प्राण म्हणजे आहे चक्रा. आपण आता समजा हृदय चक्रा म्हटलं, इकडनं सगळीकडनं ऊर्जा खेचतंय. हे विशुद्धी चक्रा इकडनं सगळीकडनं ऊर्जा खेचतंय. ज्ञान चक्र. मग एकेका चक्रामध्ये यायला तर पाहिजे ती काम करण्यासाठी, खालून वर तर आली पाहिजे. मग कोणाचं स्वाधिष्ठानापर्यंतच काम चालू आहे, कोणाचं मूलाधारापर्यंतच काम चालू आहे. कारण चॅनल ओपन नाहीये. चॅनल ओपन असेल तर ती भरभर येणार आणि काम करू लागणार आणि इथे शिवाकडे मिळणार. रोजच्या ध्यानामध्ये हे घडतं. हे काय असं नाहीये की बाबा काही वर्ष मूलाधारच काम चालू आहे, काही वर्ष स्वाधिष्ठानच काम चालू आहे, असं नाहीये. हे ओळीने सुद्धा होत नाही, लक्षात घ्या.
मणिपूर सुद्धा आधी काम करायला सुरुवात करेल, ती हृदय ध्यान सुरुवात करेल आधी. ऊर्जा असं काही नाही ओळीनेच प्रवास घडला पाहिजे. जसं जसं आपण मागच्या जन्मी काय साधना केली, आपण कोणत्या चक्रांपर्यंत आपला विकास केलाय, आपल्या आत कोणत्या कोणत्या चक्रांमध्ये काय काय साठवून ठेवलंय, कोणत्या चक्रातली घाण आपल्याला बाहेर टाकायची आहे, हे सगळं महत्वाचं आहे. आणि मग या प्राणायाम, आता 3 वेगळे वेगळे मार्ग असतात. हठयोग जर म्हटलं आपण, त्या हठयोगाच्या मार्गाने जो काही योग घडवायचा आहे, योग घडवायला बरेच मार्ग आहेत. हठयोग आहे म्हणजे योगिक मार्ग आहे, कुंडलिनी मार्ग आहे, कुंडलिनी योग आहे. मग त्याच्यामध्ये भक्ती योग आहे. भक्तीने सुद्धा हे व्हायला लागतं, हळू 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 त्या कुंडलिनीला जागृती यायला लागते. मग भक्ती योग झाला, तुमचा कर्मयोग आहे. म्हणजे आपण बघितलं भगवद्गीतेत हे सगळे मार्ग आहेच आहेत योगाचे, म्हणजे जे काही मिलन घडवायचंय त्याचं. पण आपण आता योगिक आणि कुंडलिनी योग या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. कारण आता आपण प्राणायामाने या नाड्या शुद्ध करतो. आणि या नाड्या शुद्ध करण्याला प्राणायाम इतकं महत्वाचं टूल नाहीये. म्हणून आपण प्राणायामकडे बघत असतो. हा कार्यक्रम जो डिझाइन केलेला आहे, तो आपल्या ध्यान साधकांच्या दृष्टिकोनातून डिझाइन केलाय, ना की नवीन लोकांच्या उद्दिष्टातून. नवीन लोकं काय, तुम्ही 4:30 येऊन सरळ तुम्ही काही कळायला नाही लागलं आपण काय वाचतोय, मी काय बोलतीये ग्रंथातलं, तर तुम्ही सरळ 4:30 यायचं आहे. 4:30 ते 5 तुम्ही ध्यान प्राणायाम करायचा, संपलं. पण हे ग्रंथ बरेच दिवस मी वाचायचं म्हणतेय. ओंकारातनं मला काही वाचायचंय. ओंकार सुद्धा समुद्राच्या पातळी एवढा गाढ डीप आहे. आपल्याला जायचंय डुबकी मारत हळू खाली. मग कुठं ग्रंथ वाचणार? कारण आधी ज्ञान तर घेतलं पाहिजे. ज्ञानमार्ग सुद्धा आहेच. मग आपण सगळ्या मार्गांचा संगम आपण करत असतो. आपली इंटिग्रेटेड अप्रोच चाललेला असतो. कधी या ह्यानी, कधी या ह्यानी. मला कळत असतं, की कुठल्या ह्यानी काय आता केलं पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांचा योग घडवतोय. आपल्याकडे सगळ्यांचा योग आहे. सगळ्या पाथ, सगळ्या मार्गांचा योग आहे. मग आता आपल्याला हा जर कुंडलिनी योगा आपल्याला बघतोय आपण चक्रा ध्यानातून, आपण शिवसाधक आहोत. शिवसर्वोदय भाग 1 झालेल्यांचं मी परवा मीटिंग घेतली. भाग 2 झालेल्यांची मीटिंग घेतली. ज्यांचा भाग 2 झालाय चक्रा रिलेटेड, त्यांना या कुंडलिनी योगाचं सगळं ज्ञान देऊन त्या पद्धतीचं ध्यान करायचा अजेंडा आहे. मध्ये आपण 3:30ला उठलो. 3:30 मध्ये विज्ञान भैरव तंत्र आपण करायला लागलो. पण विज्ञान भैरव तंत्राच्या ज्या टर्म्स आहेत त्या पण समजत नव्हत्या. आणि मग त्या समजून सांगण्यात माझा पहाटे 3:30ला वेळ गेला. बरं, टर्म्स समजल्यानंतर जेव्हा आपल्याला आता शिव हा आपला गुरु आहे. आपण काय म्हणतो? माझा गुरु श्वास. आपण श्वासाला गुरु मानलंय. आणि आपला शिव सुद्धा हा श्वास आहे. शिवसर्वोदय शास्त्र आपण शिकत आहोत. आपण साधक आहोत. मी गेली 12 वर्ष शिवसर्वोदयची साधक आहे. नुसती साधक नाही तर एक प्रूव्हन सगळं बघून इम्प्लिमेंट केलंय. आणि आपण जेवढे शिवसर्वोदय शास्त्र डीपमध्ये शिकतोय, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5, मला नाही वाटत ह्याच्यावर कोणी इतकं डीपमध्ये शिकत असेल. साधू, संन्यासी, ऋषी हे सोडले तर. प्रापंचिक लोकांमध्ये एवढं सुंदर डीपमध्ये आपण ज्या डुबक्या मारतोय, त्या खूप अमेझिंग आहे त्या शास्त्राच्या. कारण आता बघा वास्तुशास्त्रज्ञ यायला लागले, तर ते म्हणतात आम्हाला शिकायचंय, वास्तुशास्त्र शिकणार आहे. म्हटलं का? तर म्हणे आम्हाला सांगतात ते शिवसर्वोदय शास्त्र शिका. आणि हे शास्त्र असं आहे, की यात जगातल्या सगळ्या शास्त्रांचा मिलाप आहे. न्यूमरॉलॉजी आहे, वास्तुशास्त्र आहे. सगळ्याला हे उपयोगी पडणार आहे. मग याच्यामध्ये आपण विज्ञान भैरव तंत्र करताना आपल्याला चेतनेच्या लेव्हलमध्ये सुद्धा कळलं नाही. योगिक टर्म कळल्या नाहीत. मग श्वास रोखायचा आहे. कारण बघा, आपल्याला जर शिवत्व प्राप्त करायचंय, आपल्याला जर ओळखायचंय, की श्वास हाच माझा शिव आहे, अनुभवायचंय, की श्वास हाच माझा शिव आहे. आणि मी नेहमी म्हणते गुरु आहे. मी नेहमी म्हणते श्वासाला सगळ्या जन्माचं सगळं माहिती आहे. आता हा पिरॅमिड आपला झाला, आध्यात्मिक केंद्र झालं, विहंगम झालं. हे सगळं श्वासाच्या ह्याला प्रश्न विचारून विचारून ड्राफ्ट लिहिले गेले,
की मला कुठलं कार्य करायचंय, मला काय करायचंय, हे ध्यानातून काढलेले म्हणजे माझं जे काही इथे साठवलंय, माझं काही कर्म असेल, माझ्या कुटुंबियांचं काही कर्म असेल, वडिलांचं, आईचं, इव्हन आता शैलजा मॅडम तिकडं योग करतायत, मी इकडं ध्यान करतीये. माझा भाऊ विपश्यनेचा सगळा सेवा, माझी वहिनी पण विपश्यना. हे काही असेल ना प्रयोजन, आमची चौघांची कशी काही या मार्गावर उन्नती किंवा प्रवास चालू आहे. कित्येक वर्ष हे का घडत आहे आमच्या सगळ्यांकडनं? काहीतरी त्या विधात्याने योजलं असेल आणि आम्ही आमच्या आई जन्मांच्या पोटी जन्म घेतला असेल. काहीतरी त्यांचं सुद्धा असतं कर्म, आपलं सुद्धा असतं कर्म. मग हे सगळं जे काही झालंय ते श्वासातून झालंय माझ्या बाबतीत तरी. मग आपण जे बघतो हा प्राणायाम आहे, तो का आपल्याला ग्रंथातून अभ्यास करायचा आहे? कारण नुसता प्राणायाम करून हे काही साधणार नाही. प्राणायाम हा आपण जर नवीन साधक करतात, तेवढ्यापुरतं त्यांचं त्या नाड्या शुद्ध व्हायला लागतात थोड्या. पण वरती-वरती जर नाड्या अगदी सगळ्या क्लीन करायच्या असतील, तर काही नियम आहेत. यम-नियम ही तर योगाची पहिली स्टेप आहे. मग आपण जे विज्ञान भैरव तंत्रामध्ये श्वासाला रोखणं, कुंभक करणं, रेचक घेणं, आंतरकुंभक, बाह्य कुंभक करायचंय. हे कुठेही करून चालणार नाहीये. हे कुंभक आपल्याला जो श्वास रोखायचा आहे, मला इथे रोखायचा आहे विशुद्धी चक्रात, का मला हृदय चक्रात रोखायचं आहे, हे सगळं कळलं पाहिजे. योग आपल्याला साधायचा आहे. आपल्याला कुंडलिनी शक्तीला जागृत करायचंय. तिच्याकडनं आपल्याला कार्य करून घ्यायचंय. मग कुठं रोखायचं आहे? मग हे रोखवायचं कुठं? हे जर कळायचं असेल, तर आधी श्वास तर कुठवर गेला कळला पाहिजे. श्वास विशुद्धी चक्रात गेलाय का, हृदय चक्रात आलाय का, नाभी चक्रात आलाय. मग आपण तत्व जाणून घेताना बघतो. आज प्रश्न विचारले होते ध्यानात, एकाचंही उत्तर मला दिसलं नाही. मी बघितलं नाहीये अजून, पण एकाचंही उत्तर दिसत नाही आणि असं केलं तर पुढे जाणार नाहीये तुम्ही. मग मी कशाला चक्रा ह्याच्यातनं आता उद्याचं सेशन घेईल सकाळचं. सकाळचं सगळं सेशन मी हे जे काही ग्रंथी आहेत 3 सकाळी आज सांगितल्या. विष्णू ग्रंथी, शिवग्रंथी म्हणजे रुद्र ग्रंथी. या नाही मी सांगणार मग तुम्हाला. त्या ग्रंथींचं महत्त्व म्हणजे शारीरिक तर माहितीच आहे आपल्याला काय आहे. शारीरिक ग्रंथी काय करतात तर माहिती आहे. रुद्र ग्रंथी काय करते, विष्णू ग्रंथी काय करते. हे तर सगळं ब्रह्मग्रंथी काय करते मूलाधारात बसलेली. शारीरिक तर माहिती आहे, आध्यात्मिक कुठं माहिती आणि कुंडलिनी योगात आणि आध्यात्मिक विकासात त्या ग्रंथींचं काय आहे काम आहे हे कुठं एवढं माहितीये तुम्हाला? हे सांगणार नाही मी उद्या उत्तर आज ग्रुपवर आली नाहीत तर. तर हे आपण आज वाचायचं आहे आणि वाचताना तुम्ही लिहून घ्यायचं आहे. जे ध्यान साधक आहेत, भले चक्रध्यान करत नसतील आत्ता. पण तुम्हाला जर आध्यात्मिक उन्नती घ्यायची आहे, इन्क्रीज करायची आहे, तर हे ग्रंथ वाचनातल्या काही गोष्टी लिहून घ्या. तर मला हा लगेच आयडिया सुचली, की मला गेले जे 1-1.5 वर्ष ग्रंथाचं सांगायचंय, ज्ञान द्यायचंय आपल्या ओंकार साधकांना, आपल्या योग साधकांना, ध्यान साधकांना. त्याला आता इथेच मी अर्धा तास घेतीये. वेळ आहे आपल्याला संध्याकाळचा आणि जो काही कार्यक्रम आपण लॉन्च केलेला आहे, तो 5लाच पुढे सरकवलाय नक्षत्रांचा. तर उद्या नक्षत्रांचाही कार्यक्रम सुरू होणार आहे. जे जॉइन नाही झाले, त्यांनी ग्रुपवर टाका, आम्हाला नक्षत्र ग्रुपला जॉइन व्हायचंय. नवीन साधक काही बसलेले असतील इथे तर. आणि नाव आणि जिल्हा तुम्हाला पोस्ट करायला सांगितलंय. तो केला नाही त्यामुळे काढून टाकलंय. तर आता मी हे पुस्तक वाचणार आहे आज थोड्या वेळ. मग नीता मॅडम प्राणायाम घेतील. तर एक सुरुवातच मला अशी करायची आहे. तुम्ही डोळे शांत मिटून बसायचं आहे. मग मी पुस्तक हे वाचायला लागणार आहे. पुस्तकाचं वाचणार म्हणजे यातले काही पॉइंट सांगणार आहे. अष्टांग योग आणि कुंडलिनी योग. हे डॉक्टर वाळिंबे यांचं पुस्तक आहे. ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी मार्गाचं बरंच विवेचन केलंय. याचा बेस तो पण आहे. आपण ज्ञानेश्वरी सुद्धा 6वा अध्याय वाचणार आहोत. तर ह्यामध्ये खूप छान सगळं दिलेलं आहे. तर ते जे काही आपल्याला रिलेटेड लागणार आहे, आपल्याला जी पुढं माहिती मला एक्सप्लेनेशनला लागणार आहे, तेवढी मी घेणार आहे. तर एक 5 मिनिटं शांत बसायचंय आणि प्राण कुठे जाणवतंय का ते बघायचंय आणि मग चॅट बॉक्समध्ये सांगायचंय, की तुमचा प्राण तुम्हाला कुठवर प्राण म्हणजे आता हे बघा श्वास जो घेतो ना आपण नाकानी, त्याला ॲक्चुअली हे जो खालच्या डायरेक्शननी प्रवास करतो, त्याला आपण वायूच म्हणायचं. तसं बघितलं तर आपण वायू आपण हृदयापासून खाली म्हणतो.
पण आता जर तुम्हाला विज्ञान बहिर्व तंत्र आणि हे सगळं जाणून घ्यायचं असेल, तर हे अपान वायू समजा जातो एक श्वास खाली आणि जो उच्छ्वास जो आपण बाहेर टाकतोय तो प्राण, कारण हृदयातून वरती जाणाऱ्या वायूला प्राणवायू म्हटलंय. म्हणून आत्ता तरी तुम्ही हा अपान आहे आणि हा जो जातोय तो प्राण आहे. तर मी काय म्हणतीये तुम्हाला, आता तुम्ही कुठलंही सांगा, की श्वास तुमचा बाहेर कुठून पडतोय किंवा श्वास घेताय, तो श्वास कुठल्या चक्रापर्यंत जाणवतोय. चक्रापर्यंत ते जाणवलं नाही, तर ज्यांना चक्र माहिती नाही त्यांनी नीट छाती म्हणा, पोट म्हणा, बरगड्यांच्या खाली म्हणा, मांड्या म्हणा, असं काही भाषेत टाका. ज्यांना चक्र कळतात त्यांनी चक्रापर्यंत टाका. एवढं 5 मिनिटं करा आणि मग वाचायला लावू. कारण मग तुम्ही जरा छान अवेअरनेसमध्ये याल आणि पढून ऐकत असाल, तर माझी खूप विनंती आहे पढून ऐकू नका. कारण कुंडलिनीच आपण हे वाचतोय. कदाचित हे ऐकता-ऐकता, श्रवण करता-करता सुद्धा कुंडलिनी तुमची जागृत होऊ शकते. खूप सुंदर अनुभव येऊ शकतात. तर कृपया पाठीचा कणा सरळ ठेवा. कारण जे सुंदर ग्रंथ असतात त्यामध्ये शक्ती असते. तुम्हाला माहिती माझी पण कशी पुस्तकं, ग्रंथ वाचनाचे अनुभव तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तर तसं इंटेन्शन ठेवा, संकल्प ठेवा आणि उठून बसून एवढं ऐका 15-20 मिनिटं. चला 5 मिनिटं डोळे शांत मिटून बसायचे आणि उत्तर लिहायचंय चॅट बॉक्सवर. आता असं का करून घेतलं तुम्हाला समजेल. ह्यातलं मी प्रकरण 5 वाचतीये प्राणायाम. बघा, डॉक्टर काय म्हणतात डॉक्टर वाळिंबे, योग साधनेमध्ये प्राणायामाचे महत्त्व अपार आहे. प्राणांचा निरोध म्हणजे प्राणायाम. ही प्राणायामाची अगदी साधी व्याख्या आहे. प्राणाचा निरोध. सफल शास्त्रोक्त प्राणायामासाठी शरीर निर्मळ असले पाहिजे. अशुची म्हणजे अपवित्र शरीराला प्राणायाम घातक असतो, घातक. बघा, अशुची म्हणजे अपवित्र शरीराला प्राणायाम घातक असतो. नियमांनी भूमिका सिद्ध झाल्यावरच प्राणायामाचा उपक्रम करावा. म्हणजे नियम आले की नाही आणि मग प्राणायामाचा उपक्रम करावा असा स्कंद पुराणाचा स्पष्ट उल्लेख, आदेश आहे, आदेश. मी तुम्हाला सांगते, मी चक्क डोक्यावरून नाहून, अंघोळ करून परत एकदा बसलेली आहे. म्हटलं आपल्याला जर काही वाचायचंय, हे करायचंय, त्याचं आधी तर इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. सुचिरभूत होऊन. म्हणजे प्राणायाम हा काही कसाही, कधीही, कुठं करायचा नाहीये. म्हणजे 4 वाजता आपण संध्याकाळी ठेवलाय. मग दिवसभरातले सगळे व्हायब्रेशन ते आपल्या ऊर्जा शरीरात घेऊन जर बसलो आपण, म्हणजे इतकं सोपं आहे का प्राणायाम करणं? म्हणजे आता जे आपले ध्यान साधक आहेत, त्यांनी ऑलरेडी प्राणायाम वगैरे केलेले आहेत. आणि ध्यान साधना करून, चक्राध्यान करून ऊर्जा जागृती वर-वर आलेली आहे. म्हणून या काळजी घ्यायच्याच सगळ्यांनी. लक्षात घ्या, कारण आता आपलं चक्रध्यान ॲक्टिव्ह आहे, तोवर तरी ऊर्जा आपल्या चांगल्या आहेत. आपण बघतोय पर्सेंटेजमध्ये. तर हां, सगळ्यांनी टाका. नाभी चक्र गौरी मॅडम. ठीक आहे, छान. तुम्ही टाका म्हणजे मला तुमचं कळतं किती अवेअरनेस आहे, काय आहे, हे सगळं सगळ्यांनी टाका. आता बघा ते श्लोक वगैरे त्यांनी दिलेत. म्हणजे सुचिरभूत होऊन आणि कुठेही नाही करायचं प्राणायाम. पवित्र जागा पाहिजे, शांत पाहिजे, चांगल्या व्हायब्रेशनची प्राणायामची जागा पाहिजे. कारण आपण ऊर्जा शिकतोय. प्राणायाम मग आपण गेलो कुठं, बसलोय गाडीत, एसटीत आणि बसलोय प्राणायाम करायला. ॲक्चुअली एसटीत प्रवासाला बसलं तर व्हॉमिटिंग वगैरे होतं. त्याचं कारण ऊर्जा असतात आजूबाजूच्या, तेही असतं. आपल्या ह्याला हे काय-काय होतं. पण ह्या ऊर्जा ग्रहण करण्याने आणखीन होतं. आणि तिथे जर प्राणायाम केला नाही, चला आता मॅडमनी प्राणायामचं महत्त्व प्राणायाम असं करू नका. नको त्या ऊर्जा त्यातून तुम्ही शरीरात घ्याल. आणि इथे त्यांनी लिहिलेलं आहे, की घातक असतो. शरीर शुद्ध असले तर फार मोठा, शरीर अशुद्ध असलं तर नॉन-व्हेज खाऊन प्राणायाम करायला बसला. नॉन-व्हेज निगेटिव्ह ऊर्जा आहेत. शरीर अशुद्ध असले तर फार मोठा वायुकोप होईल आणि वायुकोपामुळे कुष्ठ होण्याची व जडत्व येण्याची भीती असते. शरीर शुद्धी बरोबर मनाची शुद्धी आलीच म्हणून शांत बसा म्हटलं पास. काही दगदग करून घाईघाईत आला असाल तर मन शांत होईल. आणि मग हे ऐकाल आणि ऐकाल म्हणजेच आपण म्हणतो
एनर्जी गोज वेअर फोकस गोज. आपण आता आपल्या इकडं फोकस वळतोय काय वाचतोय ते. आपण नुसतं वाचत नाहीये. आपण ते फील करतोय सगळं आपल्याला होतंय, होणार आहे, होत आहे. आणि जे आपण वाचतो, जे आपण ऐकतो, श्रवण करतो, जे आपण बोलतो, हे सगळं आपल्याला होत असतं. म्हणजे मंत्र जे आहे, सूर्य उपासना आहे, सूर्याची स्तुती आहे, हनुमानाची स्तुती आहे. यामागे सुद्धा हेच सायन्स आहे. एनर्जी गोज वेअर फोकस गोज. आपण हनुमानाची स्तुती करतोय, आपण ते हनुमान चालीसा वाचतोय, हनुमान स्तुती म्हणजे हे सगळं इथे हनुमान. हनुमान कोण आहे? कुंडलिनी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं हनुमान चालीसा एकदा कुंडलिनी समजून वाचा. पवनपुत्र हनुमान ही सगळं कुंडलिनी आहे. हनुमानाची ताकद, हनुमान शक्ती, वायुतत्व आहे. मग हे सगळं जर आपण बघितलं सूर्य, सूर्याचा मंत्र, सूर्याची स्तुती, सूर्याची नावं म्हणजे त्या सगळ्या ऊर्जा आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायला लागतो. मग सूर्यासारखं कणखर बनणार आपलं. मणिपूर चक्र क्रियावान होणार. हे सगळं आता भेद उलगडत चाललंय. काय एवढं ऋषीमुनींनी आपल्याला सगळं हे करायला लावलंय. तर हेच शास्त्र आहे. एनर्जी गोज वेअर फोकस गोज. आपले थॉट्स म्हणजे सगळं आयुष्य. तसं हे जे बोलतोय आपण, जे काही सगळं म्हणतोय, मन लावून म्हटलं तर नुसतं आपण भरभर, भरभर, भरभर वाचतोय, त्याने नाही होणार आहे. आत्ता जसं करतोय शांत डोळे झाकून, नीट वाचून, समजून, उमजून, इंटेन्शन ठेवून. इंटेन्शन इज द सोल कॉज ऑफ द इफेक्ट. जे काही इफेक्ट होतात, परिणाम मिळतात, फायदे मिळतात, ते इंटेन्शन ठेवल्याने मिळतात. म्हणून संकल्प पेरायला सांगितलेत या कार्यक्रमाचे. तर शरीर शुद्धी बरोबर मनाची शुद्धी आलीच. अंतशुद्धी व बाह्य शुद्धी या दोन्ही शुद्धीवर योगशास्त्राचा भर आहे. आता सगळ्यात महत्वाचं प्राणायाम, शरीराअंतर्गत वायूचे स्थिरीकरण. प्राणायामाला यांनी असं म्हटलंय डॉक्टरांनी, की वायूचे स्थिरीकरण, वायू स्थिर करायचंय. बघा आलं की नाही आपलं शिवसर्वोदयशास्त्र. मी म्हणते वायुतत्वात असतात, वायुतत्वात असतात, चंचलतेत असतात, चंचलतेत असतात, शासंकेत असतात, करू का नको, करू का नको. मला विचारतात, आम्ही ड्युटीवर आहे, करू का नको प्राणायाम? म्हटलं तुमचं तुम्ही ठरवा. काही गोष्टींना महत्वाचं जे असतं ते केलं पाहिजे. तुम्हाला रिकामा वेळ आहे तर. काही वेळेला इतकं महत्वाचं नसेल तर जे काही आहे समोर ते काम केलं पाहिजे. काही वेळेला ते बाजूला ठेवून हे केलं पाहिजे. असं आहे ते बघा. वायूचे हे स्थिरीकरण झाले म्हणजे मनाची स्थिरता निश्चित होते. मग निर्मल मन, निश्चल मन म्हणजे आपण उलटं करतो. वायू स्थिर झाला की मन स्थिर होतं आणि मी तुम्हाला म्हणते मन पण स्थिर करा. निश्चल करा. म्हणजे वायू स्थिर होणार आहे. वायू स्थिर झाला की सगळे या गोष्टी प्राणायाम म्हणजे तर वायू स्थिर करणं. त्याला काही नाकानीच करायचंय का प्राणायाम? असं काही नाहीये. आसन व प्राणायाम ही योगाची गौण अंगे असली तरी समाधीसाठी अत्यंत आवश्यक असलेली मनाची स्थिरता प्राप्त होत असल्यामुळे योगाच्या प्रक्रियेत प्राणायामाचे महत्त्व थोर आहे. आता बघा प्राण हे प्राणी मात्रातले चैतन्य आहे. सगळं नेहमी वाचणार आहे. आता प्राणाच्या नावं आहेत, उपप्राणाची नावं आहेत. हे सगळं आता यांनी असं म्हटलेलं आहे, मुखातून मुखातून आणि नासिकेतून बाहेर पडणारा वायू हा प्राण. मुखातून किंवा मगाशी सांगितलं हा प्राण. हे लक्षात ठेवा. विज्ञान भैरव तंत्र शिकायचं असेल, इम्प्लिमेंट करायचं असेल, शिवत्व अनुभवायचं विज्ञान भैरव तंत्र. ही तंत्र साधन आहे. शिवसर्वोदय शास्त्र ही तंत्र साधन आहे लक्षात ठेवा. इडानाड्या, पिड्यानाड्या तंत्र आहे, तांत्रिक आहे. तांत्रिक म्हणजे अघोरी तांत्रिक नाही. शास्त्र शुद्ध तांत्रिक, शुद्ध सात्विक तंत्र असं म्हणा फार तर. मग मुखातून नासिकेतून बाहेर पडणारा प्राण आणि नासिकेतून आत ओढून जाणारा वायू हा आपण. तूर्त हे लक्षात ठेवा. बघा प्राण आणि अपान लिहून ठेवा बरं का. आता अपान वायूने प्राणवायूचा निरोध करणे याला पूरक म्हणतात. आता हे नीता मॅडम सांगतीलच सगळं पूरक काय हे काय. आणि प्राणवायूने अपान वायूचा निरोध करणे याला रेचक हे त्या सांगतील, कुंभक सांगतील. आता प्राणायामाचे दोन प्रकार आहेत. प्राणायामाचे दोन प्रकार आहेत. एक सबीज आणि दुसरा निर्बीज. हे लिहा. आपल्याला हे समजून करायचंय. सबीज प्राणायाम आणि निर्बीज प्राणायाम म्हणजेच सगर्भ आणि विगर्भ. आपण म्हणतो ना सकाम साधना, निष्काम साधना. आपण आता हे शिकत चाललोय. सकाम साधना, निष्काम साधना, व्यष्टी साधना आणि समिष्टी साधना लिहून ठेवा.
व्यष्टी साधना, समिष्टी साधना. आध्यात्मिक उन्नतीमध्ये व्यष्टी साधनेचं महत्व 35%, समिष्टी साधनाचं महत्व 65%. मग आता नीता मॅडम आणि मी जे करतोय आणि तुम्ही जे लोकांना जोडताय या ग्रुपला, ती समिष्टी साधना झाली. समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही काय करताय ती समिष्टी साधना. ही 65% आपल्या विकासात महत्व देणारी आहे. मग कोणी ग्रुपला जोडेल, कोणी माहिती सांगेल, नीता मॅडम घेणार आहेत, मी पण वाचणार आहे. आणि तुम्ही काही जे लोकांना जोडताय ते समिष्टी साधना झाली. आणि तुम्ही जेव्हा प्राणायाम करणार आहात स्वतःपुरतं, ती व्यष्टी साधना झाली. म्हणून ग्रुपमध्ये येऊन दोन्ही गोष्टी घडतात. कारण आपल्या ऊर्जा दुसऱ्यांना जातात. आपण आपले अनुभव दुसऱ्यांना सांगतो. मग त्या दुसऱ्यांना ते अनुभव भिनले, नीट अब्सॉर्ब केले त्यांनी, त्यावर मनन केलं तर त्यांनाही ते अनुभव आपोआप यायला लागणार आहेत. मग तुम्ही ग्रुपवर काही पोस्ट करता, ही सुद्धा समिष्टी साधना झाली. व्हिडिओला पुढं नेताय, समिष्टी साधना झालीये. थेंबे, थेंबे, थेंबे तळे साचे. तर इथे तसंच व्यष्टी समिष्टी. सकाम साधना, निष्काम साधना. सकाम साधना म्हणजे आपल्या प्रापंचिक हेतूनी आता जसं माझे शरीर शुद्ध होऊ देत, माझे आजार दूर होऊ देत म्हणून तुम्ही प्राणायाम करत असाल तर ती सकाम साधना झाली. आणि निष्काम साधना म्हणजे काही नाही. तुम्ही फक्त आलेला आहात. तुम्हाला नाड्या मोकळ्या करायच्या नाही. तुम्हाला कुंडलिनी शक्ती जागृत. तुम्ही काही नाही. काही नाही. फक्त येताय आणि बसताय आणि करताय. त्याला निष्काम साधना म्हणतात. आणि कुठल्याही सांसारिक हेतूने, पर्टिक्युलरली सांसारिक हेतूने, आता हे या पुस्तकात जरा थोडंसं आहे म्हणून खूप सुंदर मी हे आधीच वाचायला घेतले. जरा भारी आहे पण घेतलं वाचायला. थोडंसं 1, 2, 3 पानं मी नजर फिरवली. म्हटलं छान आहे. कारण ग्रंथ एवढ्यात वाचायचं कुठलं तोही प्रश्न आहे. वेळ कुठे एवढं सगळं बघायला. तर याच्यामध्ये हे जे आहे सकाम आणि निष्काम, तर इथे त्याचप्रमाणे हे स निर्बीज आणि निर्गुण. आता आपल्याला निर्गुण म्हणजे आपल्याला माहिती सगुण साधना, निर्गुण साधना हे तर माहितीये. सगुण म्हणजे आपण देवाचं रूप घेतो आणि निर्गुण म्हणजे आपण काहीही मनात आणत नाही. आता इथे आपल्याला प्राणायाम करताना सगुण साधना करायची. कारण आपण काही साधू, संत, योगी असं नाहीये. तर सगुण साधना करून बघायची आहे. तर सगर्भ आणि विगर्भ असेही प्राणायामाचे 2 भेद आहेत. सगर्भ म्हणजे सगुण अथवा सबीज आणि विगर्भ म्हणजे निर्गुण अथवा निर्बीज. देवतेच्या मूर्तीचे ध्यान व जप यांनी युक्त असलेला प्राणायाम हा सबीज बघा. देवतेचा मूर्ती आणि जप यांनी युक्त असलेला प्राणायाम. मग आता जेव्हा गायत्री म्हणतो, काही मंत्र म्हणतो, ओंकार म्हणतो. ओंकार काय आहे हा? ओंकार हा सगळा प्राणायामच आहे ना. पण ओंकाराला आठवून म्हणायचं हे शिकवले मी तुम्हाला. ओंकार समोर ठेवा. त्या ओंकाराला साठवा, धारणा करा. लाल ओंकार, निळा ओंकार आणि मग तो ओंकार म्हणा. सबीज प्राणायामच घडणार आहे तो. आणि मूर्तीच्या चिंतनाने अथवा जपाने रहित झालेला प्राणायाम हा निर्बीज किंवा निर्गुण विगर्भ. विगर्भ सुद्धा आहे प्राणायाम. निर्गुण प्राणायाम अंगी म्हणजे प्रधान मुख्य असून सगुण प्राणायाम अंग म्हणजे गौण आहे. हे खरे आहे. ते निर्गुण प्राणायामाचे आहे. सगुण प्राणायाम सात्विक म्हणजे वृत्तीने युक्त असतो आणि निर्गुण प्राणायाम निवृत्तिक म्हणजे वृत्ती विरहित असतो. आणि म्हणूनच निर्गुण प्राणायाम दुर्घट असतो. दुर्घट म्हणजे अवघड असतो किंवा हे आहे. आता मूलाधार इत्यादी स्थानांमध्ये पूरक प्राणायामाने आता मूलाधार आणि मूलाधारात पूरक प्राणायाम करायचा आहे. या स्थानामध्ये स्थान फार महत्वाचं आहे. तुम्ही कुठं निरोध करताय वायूला त्या? तर मूलाधार इत्यादी स्थानांमध्ये पूरक प्राणायामाने देवतांचे किंवा तत्सदृश तत्वाचे ध्यान असल्यामुळे सगुण प्राणायाम सुलभ असतो. आता हे आपल्याला नीता मॅडम काही घेणार नाहीयेत. नीता मॅडम साधा प्राणायाम घेणार आहे. पण आता जसं तुम्ही बघताय श्वास माझा कुठल्या चक्रापर्यंत आलाय, तर तुम्ही ज्या वेळेला तो पूरक कराल, रेचक कराल किंवा कुंभक कराल, त्यावेळेला हे बघायचं आहे, की कुठे आपण करतोय? काय घडतंय त्यानी? याकडं लक्ष ठेवून
ग्रुपवर अनुभव टाकायचे. ज्यांना कळतंय त्यांना, ज्यांना काही कळत नाही त्यांनी फक्त नीता मॅडम सांगतायत तसं करायचं. म्हणून इथे नोट्स लिहून घ्या म्हणते आणि हे अनुभव आम्ही काय सांगतेय ते. तर मूलाधार स्थानामध्ये पूरक प्राणायामाने देवतांचे किंवा तत्सदृश तत्वाचे ध्यान असल्यामुळे सगुण प्राणायाम सुलभ होतो. पण निवृत्तिक निर्गुण प्राणायामामध्ये कोणत्याही वस्तूचे ध्यान नसल्यामुळे तो बिकट असतो आणि म्हणूनच त्याच्या प्रक्रियेत काही प्रमाद झाल्यास तो बाधक ठरण्याचे भय ठरते. निरुद्ध वायूंचे मोचन ज्या स्थानी करायचे असते ते मोचन स्थान निवृत्तिक निर्गुण प्राणायामामध्ये अंतःचक्षुला गोचर नसल्यामुळे तो अनभिज्ञ अभ्यासकाला बाधक ठरतो. म्हणून आधी सगुण प्राणायाम करावा असं यांचं म्हणणं आहे. युक्त म्हणजे निर्दोष प्रक्रियेने युक्त असलेल्या प्राणायामाने सर्व रोगांचा निराश होतो. बघा, युक्त म्हणजे निर्दोष, निर्दोष जो प्राणायाम करेल, निर्दोष प्रक्रियेने युक्त असलेल्या प्राणायामाने सर्व रोगांचा निराश होतो. पण तो जर अयुक्त असेल म्हणजे प्रक्रिया प्रामाणिक असेल तर दुस्तर व्याधी निर्माण होतात. म्हणजे बघा, प्राणायाम हे निरीक्षणाखाली करायचंय. समोर शिक्षक पाहिजेत. आपण प्राणायाम व्यवस्थित करतोय, नाही करतोय हे बघितलं पाहिजे. नाहीतर मग व्याधी निर्माण होतात त्यांनी. आणि मी तुम्हाला सांगितलं, मी सुद्धा हे करायची कुठलं ते कपालभाती करायची आणि माझा बीपी वाढायला लागला. मग शैलजा मॅडम म्हटल्या, "कशाला करते? त्याने बीपी वाढतो." म्हणजे हे आपल्याला माहिती असतं, कारण हे आपण ऑब्झर्वेशन करत राहतो का? की काय घडतंय आणि बसतो आपण पोट वर खाली, वर खाली काय-काय करत. ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्यांना सगळाच प्राणायाम उपयुक्त आहे असंही नाहीये. कोणता प्राणायाम कोणी करू नये हे सगळं बघितलं पाहिजे. आपण व्यवस्थित करतो का नाही बघितलं पाहिजे. म्हणून व्हिडिओ ऑन ठेवायचे तुम्ही पुढचे प्राणायाम करताना. अनुलोम-विलोम ठीक आहे. पण नीता मॅडम सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला आणि ज्याचे व्हिडिओ ऑन नसतील, त्यांना मग पुढचे प्राणायाम करता येणार नाहीत. आणि कृपया हे मॅडम ज्यावेळेला प्राणायाम सुरू करतील, त्यावेळेला इतर कामं करता करू नका. सुचिरभूत शांत मनाने करा, तर त्याचा उपयोग होणार आहे. नाहीतर 5 मिनिटं प्राणायाम केलं नंतर उठून चहा केला असं नको. देवतादिकांच्या हे बघा, व्याधी निर्माण होतात अशा आशयाचे एक वचन पवन योग संग्रहात आहे. देवादिकांच्या ध्यानाने युक्त असेल तिथे योग संग्रहात, पण मी लगेच माझं उदाहरण देऊन टाकलं. आहेच आहेत. लोकांना त्रासही होतात. नको तशा प्रकारे प्राणायाम केल्याने. मला सुद्धा मानेचं हे सगळं झालं, तर तिथे सांगितलं तुम्ही आता प्राणायाम सुद्धा करू नका. लक्षात घ्या. प्राणायाम पण बंद करा, चालणंही बंद करा. या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत. कधी करायच्यात, कधी नाही. देवतादिकांच्या ध्यानाने युक्त असलेला प्राणायाम हा युक्त प्राणायाम हो. अयुक्त प्राणायामामध्ये कशाचेही ध्यान नसते. सर्व वृत्तींचा त्यात संपूर्ण निराश झालेला असतो. मग असं जर आहे तर तुम्ही तुमची इष्ट देवता मनामध्ये ठेवून प्राणायाम करून बघा काय फरक पडतो आणि न ठेवता प्राणायाम करून बघा. तुम्ही प्रयोग करा आणि अनुभव ग्रुपवर टाका. ओंकाराला डोळ्यापुढे ठेवा. काही देवता म्हणजे देवताच पाहिजे नसं काही नाही. ओंकार ठेवा लाल रंगाचा. मुलाधाराच्या इथे जर तुम्ही हे करताय, तसं करा. बघा आणि मी तुम्हाला उद्या घेणारच आहे मला जर उत्तर आली असतील तर. उद्याचं पहाटे हेच सांगणार आहे. कुठलं ग्रंथी आपण 3 ग्रंथी फोकस करणार आहे. आपण त्या 3 ग्रंथींचं आध्यात्मिक हे बघणार आहोत. आणि तुम्ही जर मला उत्तर व्यवस्थित दिलेली असतील, तर मी तिथे ते कलर सांगून तुम्हाला ग्रंथी भेदन तिथे सांगणार आहे. हळू आपल्याला पुढे जायचं आहे. उत्तरं दिली तर नाही तर काही नाही. नाभीस्थानी आता हे बघा, मूलाधार इत्यादी स्थानामध्ये ज्या देवतांचे ध्यान करायचे असते, त्याचा उल्लेख याज्ञवल्क्याने केलाय. मी मी काय बोलते तेच पुढं वाक्य आलंय. मूलाधारात कोणती देवता करायची आहे, कुठला रंग घ्यायचा आहे, ते काही असं नाहीये लालच घ्यायचा आहे. याज्ञवल्क्याने केला आहे आणि हे जे कोणी योग शास्त्र शिकतायत, अभ्यासक आहेत, त्यांना हे खूप सुंदर मार्गदर्शन ठरेल. ग्रंथ कुठल्या ग्रंथात काय म्हटलंय. अर्थात जे ज्ञानपिपासू लोक आहेत त्यांना, ज्यांना ज्ञानाची अशी भूक आहे ना, त्यांना हे फार उपयोगी होणार आहे. याज्ञवल्क्याने केला आहे. नाभिस्थानी असलेल्या नीलोत्पल दर्शक श्याम चतुर्भुज विष्णूचे ध्यान पूरकाच्या वेळी करावे.
कुंभक करून हृदयात रक्त गौर कमलासन चतुर्मुख ब्रह्मदेवाचे ध्यान करावे. हे आलंच इथे. रेचक करून ललाटामध्ये शुद्ध स्फटिकाप्रमाणे गौर असलेल्या महेश्वर शंकराचे ध्यान करावे. हे बघू आपण कसं काय करायचं. प्राणायामाच्या म्हणजे श्लोक पण दिले तर त्याच्या अर्थ आहे. प्राणायामाच्या प्रक्रियेत चित्ताची स्थिरता साधण्यासाठी शिवयोगात 9 चोदना सांगितल्यात. लक्षात गेल्या आता. 9 चोदना लिहून ठेवा. प्रयत्न तर करू आपण. नाही जमलं सोडून देऊ. पुढच्या वर्षी जसं विज्ञान भैरव तंत्र नाही झेपायला लागलं, गॅप घेतला. पण काय आहे ते तर कळलं. आपल्याला काही कळत नाहीये ते तर कळलं. शिवयोगात 9 चोदना सांगितल्या आहेत. आता शिवयोग आहे लक्षात घ्या. शिवसर्वोदय शास्त्राचे सुद्धा गूढ बाकीच्या श्लोकांचे ते अर्थ आहेत. आता हे शिवयोग म्हणजे वेगळं आहे. 9 चोदना सांगितल्या आहेत. म्हणजे योग कुंडलिनी उपनिषद. मी डाउनलोड केला आज. इथे एक उल्लेख आला होता योग कुंडलिनी उपनिषद डाउनलोड केले आणि सुंदर आहे त्याच्यातले श्लोक. तर शिवयोगात 9 चोदना सांगितल्या. चोदना ही योगशास्त्रातील परिभाषिक संज्ञा आहे. वायू निग्रहासाठी चित्त शरीरातील विशिष्ट स्थानांमध्ये केंद्रित करणे. म्हणजे ज्या वेळेला हे बघा चित्त वायू निग्रह करायचा आहे ना आपल्याला. आपलं मेन इंटेन्शन काय आहे? वायू स्थिर झाला पाहिजे. वायू स्थिर झाला की सगळ्या कोटी-कोटीने लाभ होतात. आपण बघितलं आपल्याला कुठलंही काम करायचं. समजा आता आपल्याला एक लग्न ठरवायचं. जर वायू स्थिर असेल तर खूप छान लग्न निर्णय होणार, योग्य निर्णय होणार, डिसिजन होणार. त्या लग्न ठरवण्याचे, गाठ बांधण्याचे शेकडो कोटीने अनुभव वाढणार. हे बघितले आपण पृथ्वी तत्वात काम करायचं. वायू तत्वात काही कोटी रुपये घातले तरी कुलूप ठोकावं लागणार आहे आपल्याला. हे पण बघितलंय. म्हणजे वायू स्थिरचं महत्व आपण बघितलेलं आहे. तर इथे आपण योगाच्या दृष्टीने बघतो. तिथे आपण ह्यांनी बघितलं. वायू स्थिर करायचा आहे ना, मग प्राणायाच्या प्रक्रियेत चित्त स्थिर आता कारण वायू स्थिर झाल्याशिवाय चित्त स्थिर होणार नाहीये. साधनेसाठी शिवयोगात 9 चोदना सांगितल्या. तर चोदना ही योगशास्त्रातील परिभाषिक संज्ञा आहे. वायू निग्रहासाठी वायू रोखून धरायचे आपल्याला. चित्त शरीरातील विशिष्ट स्थानामध्ये केंद्रित करणे. वेगळ्या-वेगळ्या स्थानांमध्ये केंद्रित करायचे. चित्त म्हणजे आपण जो म्हणतो ना फोकस. बघा आता मूलाधार चक्राकडे, बघा आता हृदय चक्रावर फोकस तिथे ठेवा. चित्त तिथे स्थिर करा. मग हे करत-करत जर वायूला तुम्ही तिथे स्थिर केलं चित्त शरीरातील वायू निग्रहासाठी चित्त शरीरातील विशिष्ट स्थानांमध्ये केंद्रित करणे हा चोदनेचा अर्थ आहे. कळलं? चोदना म्हणजे ठराविक ठिकाणी वायूला स्थिर करणे. मूलाधारात ब्रह्मचक्र. ब्रह्मचक्र कुठे आहे? मूलाधारात. नंतर क्रमाने स्वादिष्टान चक्र, नाभी चक्र, हट चक्र, हृदय चक्र, कंठ चक्र, राजदंत चक्र. आता हे आपल्याला माहिती नाही राजदंत चक्र, भूचक्र, ब्रह्मरंध्र आणि शेवटी भूताकाश या 9 चोदना आहेत. चित्त केंद्रित करण्यासाठी याज्ञवल्क्याने ज्या 3 देवता सांगितल्या आहेत त्याचा रंग भिन्न आहे. इथे लिहिले त्यांनी रंग भिन्न आहेत. विष्णू नाभिस्थानी असून त्याचा वर्ण नीलकमलासारखा आहे. ब्रह्मदेवाचा वर्ण रक्तगौर आहे आणि शंकराचा वर्ण पूर्ण गौर आहे. शंकर पूर्ण गौर आहे बघा. प्रथम नील, नंतर रक्तगौर आणि नंतर शुद्ध गौर हा वर्णाचा क्रम लक्षात ठेवण्यासारखा आहे. दुर्दम्य मनाचा निग्रह करणे ही फारच दुस्तर गोष्ट असल्यामुळे वायू धारण म्हणजे प्राणायाम हा उपाय सांगितला आहे. आता बघा इथे यांनी म्हटले मनाचा निग्रह म्हणजे मन तिथे फोकस करणं, तिथे ठेवणं. हे अवघड आहे म्हणून प्राणायाम. प्राणायामाने असा निग्रह झाल्यानंतर मग प्रत्याहार सुलभ आहे. हे अशा पद्धतीने प्राणायाम केला तर प्रत्याहार जमणार आहे. प्राणायाम म्हणजे केवळ श्वास कोंडून धरणे असा अर्थ प्रकार नसून मन दांत आणि शांत होण्याची ती पूर्वतयारी असते. आत्मार्ग म्हणजे ज्याच्या साऱ्या चित्तवृत्ती स्वतःमध्येच केंद्रित झाल्या आहेत असा. लिहून घ्या आत्माराम म्हणजे ज्याच्या साऱ्या चित्तवृत्ती स्वतःमध्येच केंद्रित झाल्या आहेत असा.
बुद्ध म्हणजे शास्त्र तत्वाचे बुद्ध म्हणजे शास्त्र तत्वाचे ज्याला ज्ञान झाले आहे असा. ठीक आहे, चला वेळ होऊन गेलेली आहे. उद्या वाचू. आणि जर मला तुम्ही चक्राद्यांवर उत्तर दिलेले असतील तर उद्या थोडे हे सांगते मी, ग्रंथीभेदन कशा होऊ शकतात. चला, नीता मॅडम या. तर नीता मॅडम तुमची थोडक्यात माहिती द्या साधकांना आणि मग प्राणायाम सुरू करा. भारती मॅडम कोण आहात तुम्ही? आडनाव पण टाका. हा, मी स्पॉटलाइट देते मॅडम, सुरू करा. हा. नमस्कार, मी नीता गुजर, योग शिक्षक आहे. 2005 साली योग शिक्षक झालेली आहे आणि या मागच्या 1-2-3 वर्षात योगात पण खूप काही प्रगत अभ्यास आहेत. तर तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मला योगाबद्दल खूप असा गोडी आहे आणि आत्मीयता पण आहे, की यातून आपण माझ्या स्वतःच्या तब्येतीमुळं आम्ही योगाकडे वळलेली आहे आणि त्यामुळे ह्यात खूप गोडी निर्माण झाली, की आपल्यामध्ये जर बदल होऊ शकतो, तर आपण तो इतरांमध्ये सुद्धा करू शकतो. तर अशी माझी थोडक्यात ओळख. आणि आपल्याला म्हणजे या वर्गामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जसं मॅडमनी सांगितलं, की प्राणायामाचा अभ्यास हा अं, करायला खूप साधा सोपा काही जणांना वाटतो, परंतु तो तितका साधा सोपाही नाहीये. सर्वसामान्य लोकांना प्राणायामाबद्दल एक भीतियुक्त आदर आहे, म्हणजे असं भीती पण आहे आणि आदर पण आहे. आपण जर सहजतेने तो शिकला एखाद्या योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली, तर तो तुम्हाला खूप छान करायला जमणार आहे. आणि आत्ता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, की तो जर चुकीचा केला गेला, तर आपल्याला भरपूर साध्या व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यासाठीच तो योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावा. कारण हठपदीपिका ग्रंथामध्ये त्याचा तसा उल्लेख आहे. एक श्लोक आहे त्यामध्ये, की प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. म्हणजेच तुम्ही जर योग्य प्रकारे प्राणायाम केला, तर तुमच्या असणाऱ्या व्याधी खूप प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे. जसं आपण प्राणायामाच्या अभ्यासाने हाय बीपीचा त्रास आहे तो कमी करू शकतो. ज्यांना खूप हायपर टेन्शन आहे, त्याचबरोबर निद्रानाश आहे, तर हे पण प्राणायामाच्या अभ्यासाने करू शकतो. कमी होऊ शकतात. म्हणजे ज्यांना बाकीच्या पण म्हणजे ब्रीथिंगचे काही प्रॉब्लेम आहेत, ते पण यांनी कमी होऊ शकतात. परंतु जर हा अभ्यास चुकीचा केला गेला, जसं आता मॅडमने उदाहरण दिलं, की बरेच जण YouTubeवरती बघून त्यांचे प्रयोग चाललेले असतात. तर असाच एक उदाहरण माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत सुद्धा होतं. तिचं ॲक्चुअली गर्भाशयाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि तिनं YouTubeवरती बघून बरेच प्राणायाम, योगाभ्यास करत होती आणि नंतर तिचं ब्लीडिंग व्हायला सुरुवात झाली म्हणजे. तेव्हा तिनं डॉक्टरांना कन्सल्ट केलं, मला पण फोन केला. तर मी पण विचारलं काय-काय करत होती म्हणून आणि ते सांगितलं आम्ही करू नका आणि डॉक्टरांनी पण सांगितलं, एक तर ऑपरेटिव्ह झाल्यानंतर किमान 7-8 महिने कशालाही कुठलीच गोष्ट करायची नाही. ते त्यात पण तुमचं कुठल्या प्रकारचा ऑपरेटिव्ह झालंय ह्याच्यावरती त्या बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात म्हणजे. आणि त्यानंतर डॉक्टरांनी जर तुम्हाला सजेस्ट केलं तरच तुम्ही याकडे वळायचं असतं. पण ते पण करताना योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावं. नाहीतर बऱ्याचशाच व्याधी निर्माण होऊ शकतात. माझ्या घरातलेच असं उदाहरण आहे, की त्यांनी पण असं त्यावेळी भस्त्रिकेचा प्रकार त्यांनी खूप केला आणि त्यांच्या कधी बीपी नसणारे त्यांना बीपी हे झालं म्हणजे निदान झालं. त्यानंतर त्यांचा पण फोन मला आल्यानंतर मी सांगितलं, की तुम्ही आता भस्त्रिका किंवा कपालभाती तर अजिबात करू नका. त्याच्याऐवजी अनुलोम-विलोम जास्त वाढवा, दीर्घ श्वसन जास्त वाढवा. असा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी परत पूर्ववत व्हायला मदत होते. तरी सुद्धा काही जणांनी जर चुकीचं आणखीन केलं असेल किंवा श्वास खूप वेळ रोखून ठेवला चुकीच्या पद्धतीने, बंद न लावता, तरी सुद्धा हा त्रास उद्भवू शकतो. तर आता आपण आज जरा एक सुरुवात मिनिट मॅडम, शैलजा मॅडम दिसतात. शैलजा मॅडम बोलताय का काही? मी आता बघितलं आहेत त्या. शैलजा हां. मॅडम आहात तुम्ही? बोलताय का? काही सांगायचंय तुम्हाला सुरुवातीला? ठीक आहे, चला मॅडम बोला.
तर सुरुवातीला आता आपण जे काही जुने जे साधक आहे जे ध्यानाचा अभ्यास करतायत त्यांचा दीर्घ श्वसनाचा अभ्यास खूप छान परफेक्ट सुरू आहे किंवा त्याच्या अगोदर प्राणायामाचा पण वर्ग तुम्ही केलेला आहे त्यामुळे त्यांना ते सगळं व्यवस्थित जमणार आहे. तरी सुद्धा आता पुन्हा एकदा आपण रिपिटेशन म्हणून करूया आणि त्याचबरोबर जे नवीन साधक त्यांच्यासाठी आज मी खास तडागासनात कसं तुम्ही दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा असतो हे शिकवणार आहे. श्वसनामध्ये 3 प्रकार आहेत, जलश्वसन, संत श्वसन आणि दीर्घ श्वसन असं 3 प्रकारे केलं जातं. पूरक म्हणजे श्वास घेणे त्याला पूरक म्हणतात, रेचक म्हणजे श्वास सोडणे याला रेचक म्हणतात आणि कुंभक म्हणजे श्वास ज्यावेळी आपण रोखून ठेवतो त्याला कुंभक म्हटलं जातं. तर हळूहळू आपण श्वास कसा रोखायचा हे पण थोडं थोडं कालांतराने मी शिकवणार आहे ते म्हणजे, परंतु कुठलीही गोष्ट स्वतःच्या मनाने काही करू नका. जे जुने साधक आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे पण नवीन साधकांनी या गोष्टीची अगदी खात्रीशीर काळजी घ्या की कुठेही श्वास रोखायचा नाही किंवा चुकीचं काही युट्यूब वरती बघून करायचा प्रयत्न करू नका, त्यांनी निश्चित तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर आता आपण तडागासनामध्ये पिरॅमिड पाठी घाला सगळ्यांनी ज्यांच्या जवळ आहेत त्यांनी. निलिमा मॅडम नंबर घाला, कालही नव्हता तुमचा. पिरॅमिड असेल तर घालून करा प्राणायाम, बघा काय फरक वाटतोय. नाही आता मी राहणार, तुम्ही सुरुवातीला नका उठत बसू, तुम्ही नका पाठीवरती उठत बसू. पाठीवरती झोपून मी कसा करायचा तडागासन ते दाखवणार आहे. आता याच्यावरती दिसते का बघा, कारण आपण पाठीमागे त्याला स्क्रीनला जोडलेलं आहे किंवा मी सूचना देते त्याप्रमाणे तुम्हीही करू शकता. तुमचे व्हिडिओ मात्र सगळ्यांचे ऑन ठेवा जे मला दिसतील. पाठीवरती झोपा सगळ्यांनी, दोन्ही पाय गुडघ्यात उभे करा. व्हिडिओ ऑन ठेवणं खूपच आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि जसं दिसेल तुम्ही तसंच हे करा, म्हणजे आडव्या तुमचा मोबाईल ठेवा की जेणेकरून तुम्ही दिसू शकाल. तुमचे पाय दिसले पाहिजेत, डोकं नाही दिसलं पाहिजे असं न करता आडवट ठेवा म्हणजे ते. आणि शक्यतो प्राणायामाच्या वर्गाला बसताना सैलसर कपडे असावेत, पण तो असा चुडीदारच परिधान केलेला असावा. गाऊनवरती वगैरे बसू नका अजिबात सुद्धा. पाठीवरती झोपा, दोन्ही पाय गुडघ्यात उभे करा, दोन्ही हात डोक्याच्या वरती असे स्वस्तिक बंद स्वस्तिक बंदामध्ये बांधायचे.